जे युरोपियन्स आहेत, वेस्टर्न कंट्री मधले जे लोक आहेत, ते तर रेग्युलर व्हाईट ब्रेड खातात. मग ते डायबिटीज मध्ये अग्रेसर का नाहीयेत किंवा आपल्या इंडियामध्ये डायबिटीसचे पेशंट्स का वाढत आहेत? वेल, डायबिटीज होण्यामागे बरेचसे रिझन्स आहेत. फक्त एकटा व्हाईट ब्रेड याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे असं नाही. आपण बघत आहोत की गेल्या 20-25 वर्षामध्ये आपल्या इंडियामध्ये जी लाईफस्टाईल होती, जी आपण ऍक्टिव्ह होतो, ते खूप झपाट्याने इनऍक्टिव्ह होत गेलो आहोत किंवा सिडेंटरी होत गेलो आहोत. सेकंडली, हे जे कॉकेशियन्स आहेत किंवा ज्यांना आपण वेस्टर्न कंट्री मधले युरोपियन लोक म्हणतो, हे जे आहेत यांच्या बॉडीमध्ये विजरल फॅट डिपॉझिट होण्याचं प्रमाण जे आहे ते थोडं कमी आहे. म्हणजेच काय, पोटाची चरबी. आपल्या भारतीय लोकांमध्ये विजरल फॅट आपल्याला जास्त असतं आणि ज्या व्यक्तींना विजरल फॅट जास्त असतं, पोटाची चरबी जास्त असते, त्या व्यक्तींना डायबिटीज होण्याची शक्यता जास्त असते. इटिंग हॅबिट्स म्हणजे खाण्यापिण्याच्या पद्धती आपण जर बघितलं तर ओव्हरऑल त्यांच्या डाएटमध्ये प्रोटीन आणि फायबरचा समावेश थोडा जास्त असतो.